जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जुलै 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या आज तुम्हाला जरी साध्या वाटतील, पण पुढील 6 महिन्याची दिशा त्याच घटनांमधून ठरणार आहे. मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा आणि एक शुभ अशुभ संकेत देणारा आणि अधिक प्रमाणात जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकणारा देखील महिना ठरणार आहे. या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट लयीत आणि नियमाने चालत असते. समुद्राच्या भरती ओहोटीपासून ते ऋतूच्या बदलापर्यंत, चंद्राच्या कलापासून ते मानवी मनाच्या चढ उतारांपर्यंत सर्व काही एका अदृश्य व्यवस्थेच्या अधीन आहे. ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी या व्यवस्थेचा अभ्यास करून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती. ती म्हणजे जेव्हा काळ बदलतो तेव्हा प्रथम संकेत आकाशात दिसतात आणि नंतर त्यांचे परिणाम पृथ्वीवरती अनुभवास येतात. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना मिथुन लग्न आणि मिथुन राशींच्या जातकांसाठी असाच एका महत्त्वाचा काळ किंवा असाच एक महत्त्वाचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमचे स्वामी ग्रह बुध भगवान वक्री होत आहेत. उच्च राशीतील गुरु भगवान जे धनभावात विराजमान आहेत. त्याच्यानंतर सूर्य बुधाची युती, शुक्र केतूची युती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्य गुरुची युती देखील या काळामध्ये घडणार आहे. आणि राहू तुमच्या भाग्यभावात जाणार आहे किंवा राहू तुमच्या भाग्यभावात, शनी भगवान तुमच्या कर्मभावात, तर केतू भगवान तुमच्या पराक्रमात आणि शेवटी शनी भगवान देखील वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये एक नियम सांगितला जातो, जेव्हा स्वामी ग्रह, भाग्यग्रह आणि कर्मग्रह एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा नियती नवीन काहीतरी अध्याय उघडणार असते, हे मात्र निश्चित असते. मित्रांनो, जुलै 2026 मध्ये मिथुन लग्न आणि मिथुन राशीवाल्यांसाठी नेमकी अशीच परिस्थिती तयार होत आहे. कारण काही व्यक्तींसाठी हा महिना धनवृद्धीचा ठरणार आहे, काही जातकांसाठी हा महिना करिअरमध्ये मोठ्या बदलाचा ठरणार आहे, तर काहींसाठी हा महिना स्वतःलाच नवीन ओळखण्याचा असू शकणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मिथुन लग्न मिथुन राशीच्या जातकांसाठी हा जुलै 2026 हा महिना कसा असणार आहे. सुरुवात करूया. मिथुन लग्न मिथुन राशीचे स्वामी म्हणजे बुध भगवान, जे की 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये गोचर करत आहे, म्हणजे द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहे. कर्क राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये गोचर करत असताना द्वितीय भाव म्हणजे शास्त्राने धन, वाणी, कुटुंब, बचत आणि कुटुंबातील संस्काराचे भाव मांडलेले म्हणजे शास्त्राने द्वितीय भावाला संबोधले आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये बुध जेव्हा प्रसन्न असेल तेव्हा शब्दही संपत्ती बनतात किंवा शब्दही संपत्ती निर्माण करतात, अशी शास्त्राची जुनी म्हण आहे. ती काही विनाकारण निर्माण झालेली नाही, कारण या काळामध्ये तुमची वाणीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील नवीन ग्राहक या काळामध्ये मिळू शकतात. जुन्या थकी ज्या काही रकमा असतील ते देखील या काळामध्ये तुमच्या मिळू शकतात मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. पण विशेष म्हणजे काही लोकांना अचानक जुनी संपत्ती किंवा जुनी गुंतवणूक देखील विसरलेली असेल, ती देखील तुम्हाला या काळामध्ये आठवू शकते. पण इथे सर्वात मोठी गोष्ट बहुतेक लोकांच्या लक्षात येणार नाही, ती म्हणजे बुध भगवान वक्री होण्याची तयारीत असल्यामुळे बोलण्यातून तुमच्या वारंवार या काळामध्ये गैरसमज देखील मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण बुध भगवान तुमचे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये वक्री अवस्थेत होणार आहे. कारण नियतीची दुसरी संधी की दुसरी परीक्षा हा काळ तुमचा या काळामध्ये सुरू होणार आहे. 29 जून पासून बुध भगवान वक्री झालेले आहे आणि ते 7 जुलै रोजी बुध भगवान पुन्हा मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहेत. वक्री अवस्थेतच बुध भगवान राशी परिवर्तन करणार आहे. ते म्हणजे 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या काळामध्ये परत लग्न स्थानात म्हणजे मिथुन राशीमध्ये स्वतःच्या स्थानामध्ये मिथुन भगवान या काळामध्ये गोचर करणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा बदल असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. कारण स्वामी ग्रह जेव्हा स्वतःच्या घरात येत असतो तेव्हा तो अत्यंत प्रभुत्ववान आणि बलवान होणार आहे. या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी सुखसुविधेच्या सर्व गोष्टींमध्ये तुमची वाढ होणार आहे. परंतु वक्री बुध अनेकदा माणसाला तेच धडे पुन्हा शिकवतो किंवा तेच पुन्हा पुन्हा व्यक्तीच्या जीवनात परत परत घडत असते. ज्या गोष्टी तुम्ही विसरलात त्या गोष्टी तुम्हाला परत अनुभव करून देतो. या काळामध्ये अनेक तुमचे जुने मित्र देखील तुम्हाला आठवतील. जुनी नोकरी तुम्हाला पुन्हा समोर येण्याचे चान्सेस या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना जाणवणार आहे. जुन्या व्यवसायात तुम्ही पुन्हा प्रयत्न सुरू करण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहे. काही व्यक्तींना जुने प्रेम संबंध देखील या काळामध्ये पुन्हा पुन्हा आढळू शकतात. विशेष म्हणजे या काळात तुमच्या वैचारिक स्थिरतेच्या बाबतीत खूप जास्त तुम्ही अस्थिर होऊन तुमच्या मनात विचारांची गर्दी खूप जास्त या काळामध्ये वाढणार आहे. शरीर थकलेले असेल पण मन झोपायला तयार नसेल. रात्री उशिरापर्यंत तुम्ही विचार तुमच्या मनामध्ये राहू शकतो. या काळामध्ये तुम्ही मानसिकतेने खूप जास्त खचून जाणार आहात. यामुळे झोपेचे प्रमाण कमी आणि भुकेचे प्रमाण देखील कमी या काळामध्ये होणार आहे. मित्रांनो, ही दुसरी संधी आहे की परीक्षा आहे याचे उत्तर तुम्हाला 23 जुलै नंतरच हे बुध भगवान देणार आहे. त्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपाने प्रत्येक बुधवारी गणपती भगवंताला दुर्वाचे
जुडी अर्पण करत चला आणि ओम ग्लौम गंगणपते नमः या मंत्राचा जप करत चला, जेणेकरून हा वक्री बुधाचा काळ तुमच्यासाठी सर्व बाजूनी अत्यंत फायदेदायक ठरणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. त्याच्यानंतर सूर्य भगवान जे की 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन राशीस्थ म्हणजे लग्न भावात गोचर करत आहे. सूर्य आणि बुधाची यांची युती प्रथम भावात तयार होत आहे. ही युती शास्त्राने सर्वात महत्वाची युती मांडलेली आहे, कारण या काळामध्ये लग्नात तुमच्या भद्रयोग तयार होत आहे. पंचमहापुरुष योग देखील या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांसाठी तयार होत आहे. हा अत्यंत काळ आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, तुमच्या उपस्थितीत देखील तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या अनुपस्थितीत देखील तुमचा प्रभाव या काळामध्ये वाढणार आहे. कारण सूर्य बलवान झाला की माणूस गर्दीत हरवत नाही, गर्दी त्याला ओळखू लागते. काही लोकांना या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल सर्व बाजूने जाणू शकतात. परंतु सूर्य भगवान अतिप्रभाव असेल किंवा सूर्य भगवंताचा अतिप्रभाव असेल तर व्यक्तीला काही वेळापेक्षा खूप जास्त अहंकार वाढतो. डोकेदुखी किंवा उष्णतेच्या संबंधाने अधिक त्रास या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांना किंवा ज्यांच्या कुणा जन्मपत्रिकेत सूर्य भगवान अत्यंत बलवान असते यांना जाणवायला लागतो. मी स्टार्टिंग पासून सूर्य लग्न मिथुन लग्न या सर्व गोष्टी बोलत आहात. लग्न म्हणजे ज्यांच्या कुणाच्या या प्रथम स्थानामध्ये 3 अंक असेल त्याला शास्त्राने लग्न मानलेलं आहे. आणि ज्यांच्या कुणाच्या जन्मपत्रिकेमध्ये कुठेही देखील चंद्रमा असेल आणि त्या जागेवरती 3 नंबर असेल तर ती मिथुन राशी या व्यक्तीची असेल. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. ते सूर्य भगवान 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करत आहे. सूर्य आणि गुरुची युती देखील या काळामध्ये तयार होत आहे. धन आणि प्रतिष्ठेचा योग या काळामध्ये चांगला अत्यंत बलवान होत आहे, कारण की 16 जुलै रोजी सूर्य भगवान कर्क राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करीत आहे. येथे आधीपासूनच गुरु भगवान उच्च राशीस्थ आहे, त्यामुळे गुरु आणि सूर्याची युती अत्यंत महत्वाची मानणार आहे. सूर्य म्हणजे अधिकार आणि गुरु म्हणजे योग्य दिशा. हा योग अनेकांना आकर्षित किंवा हा योग अनेकांना आर्थिक प्रगतीची संधी देऊ शकतो. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण या काळामध्ये होऊ शकतात. विशेष म्हणजे व्यवसायात मोठ्या लोकांशी संपर्क देखील तुमचा या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांचे वाढणार आहे. कुटुंबात तुमची पदप्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या शब्दाला सर्व बाजूनी प्राधान्य भेटेल. विशेष म्हणजे काहींना नवीन पद किंवा जबाबदारी देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीची मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. तेच गुरु भगवान मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहे, म्हणजे उच्च राशीस्थ गोचर करत आहे. जुलै महिना या महिन्याचे रक्षक म्हणून गुरु भगवंताला शास्त्राने संबोधलेला आहे, कारण गुरु भगवान कर्क राशीमध्ये उच्च राशीस्थ असल्यामुळे धनभावातील उच्च राशीस्थ गुरु अत्यंत शुभ मानलेला आहे. कारण की जिथे गुरुची कृपा असते तिथे मार्ग नसला तरी मार्ग तयार होत असतो अशी शास्त्रांची मान्यता आहे. आणि मित्रांनो, अनेकदा पैसा हा गुरुचा सर्वात छोटा आशीर्वाद असतो. गुरु योग्य लोक भेटवतात, योग्य निर्णय घ्यायला शिकवतात आणि योग्य वेळी योग्य संधी तुमच्या समोर आणण्याचे काम देवगुरु बृहस्पती करतात. आणि मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांनो, या काळामध्ये तुमच्या संबंधाने देखील या सर्व गोष्टी घडणार आहे. कारण की द्वितीय स्थान म्हणजे वाणीचे स्थान, जनसंचयाचे स्थान, व्यक्तित्वाचे स्थान आणि विचारसरणीचे स्थान शास्त्राने द्वितीय स्थानाला मानलेलं आहे. आणि त्या ठिकाणी उच्च राशीस्थ गुरु त्यांच्यासोबत गुरुसोबत सूर्य भगवंताची देखील 16 जुलै नंतर युती होणार आहे. ती अत्यंत महत्वाची ठरणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. काही घराचा प्लॅन करतात तो देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे, कारण 4 जुलै ते 18 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. या काळामध्ये तुमच्या घरात आनंद बघायला भेटेल. घरात कोणीतरी प्रतिष्ठित जे कोणी नातेवाईक आहेत ते देखील येणार आहे. घराच्या संबंधाने तुम्ही प्लॅन करत आहात तर 4 जुलै तो 18 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. याच द्वितीय स्थानातील गुरु भगवंताची पंचमस्थ दृष्टी तुमच्या षष्ठ भावावरती पडत आहे. षष्ठ भावातून तुमचा शत्रू बघितला जातो, तर पंचमस्थ दृष्टी गुरु भगवंताची पडत असल्यामुळे शत्रूवरती विजय भेटेल. रोगातून तुमची सुटका होईल. कर्जबाजारीपणांमधून तुम्हाला कुठेतरी सुटका बघायला भेटेल. विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये तुम्ही काहीतरी भाग घेतला तो देखील या काळामध्ये तुमचा विजय बघायला भेटेल. काहीतरी आरोग्याच्या संबंधाने खूप परेशान होतात, त्या आरोग्याची देखील सुधारणा तुम्हाला या काळामध्ये जाणवणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी. त्याच्यानंतर या द्वितीय स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडणार आहे. खूप दिवसापासून अचानक संकट येत होती, खूप दिवसापासून गुप्त प्रकारचे अडथळे येत होते, खूप दिवसापासून काही मानसिक भीती होती. या सर्व गोष्टीतून सुटका तुमची या सप्तमस्थ गुरु भगवंताच्या अष्टम स्थानावरती सप्तमस्थ गुरु भगवंताच्या दृष्टीमुळे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर या गुरु भगवंताची नवमस्थ दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती म्हणजे दशम स्थानावरती बघायला भेटणार आहे, की ज्या ठिकाणी मीन राशीचे शनी भगवान गोचर करत आहेत. नवमस्थ दृष्टी तुमची शनी भगवंतावर आणि दशम भावावरती पडत असल्यामुळे करिअरमध्ये तुम्हाला सर्व बाजूनी प्रगती बघायला भेटेल. व्यवसायात तुमचा विस्तार होईल. एका जागेवरचा व्यवसाय दुसऱ्या जागेवरती नेणे आहे.
हे देखील अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला या काळामध्ये घडणार आहे. वरिष्ठ लोकांचे सहकार्य तुम्हाला सर्व बाजूने लाभेल आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची प्रगती करिअरच्या दृष्टीने जॉब करणाऱ्या लोकांसाठी, व्यावसायिक लोकांसाठी सर्व बाजूनी फायदेशीर या गुरु भगवंताच्या नवमस्त दृष्टीमुळे किंवा उच्च राशीस्थ गुरुची नवमस्त दृष्टी कर्मावरती पडत असल्यामुळे बघायला भेटणार आहे. मिथुन लग्न, मिथुन राशीच्या जातकांसाठी. त्याच्यानंतर मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी मंगळ भगवान, जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये व्यय भावामध्ये म्हणजे 12व्या भावामध्ये गोचर करत आहेत. मंगळ जेव्हा देखील 12व्या भावामध्ये गोचर करणार, षष्ठ स्थानाचा आणि लाभ भावाचा मालक जेव्हा देखील 12व्या भावात जाणार, अचानक तुमचं या काळामध्ये खर्च वाढणार आहे. परदेशाच्या संबंधाने काहीतरी बिझनेस करत आहात, परदेशी काहीतरी प्लॅनिंग आहे, परदेशी काहीतरी तुम्हाला इन्कम सोर्सला घेऊन काहीतरी प्लॅनिंग करत आहात, तो या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा सफल होऊ शकतो. झोपेचे प्रमाण कमी होईल, बिनाकामी तुम्हाला मानसिक अस्थिरता या काळामध्ये जाणवणार आहे. विशेष म्हणजे मंगळाची ऊर्जा तलवारीसारखी असते. योग्य वापर झाला तर नक्कीच व्यक्तीला विजय मिळतो आणि चुकीचा वापर झाला तर जखम तर होते, पण नातेसंबंध देखील या काळामध्ये तुटण्याचे चान्सेस खूप जास्त प्रखर मंगळ भगवानामुळे बघायला भेटत असतात. आणि विशेष म्हणजे या काळात काही लोकांची झोपेची सवय देखील बदलू शकते. फक्त या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं रात्री अचानक तुम्हाला राग येण्याचे काळ घडू शकतो. झोपेत बडबड करणे, विचित्र स्वप्न पडणे आणि या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण वृषभ राशीचे मंगळ व्यक्तीला खूप जास्त उतावीळपणा वाढवतात, खूप जास्त एक्स्ट्रा ओव्हर थिंकिंगपणा तर वाढवतेच, पण ओव्हर रिॲक्टपणा देखील या काळामध्ये वाढू शकतो. त्यासाठी तुम्ही मंगळ चंडिका स्तोत्राचे पाठ करत चला. मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी हा मंगळ भगवान तुम्हाला होणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून नक्कीच तुमची सुटका करणार आहे. कारण की या व्ययस्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावरती पडणार आहे. या तृतीय स्थानावरच्या चतुर्थ दृष्टीमुळे तुमचा धाडस वाढणार आहे. नवीन निर्णय घेण्याची तयारी तुमची या काळामध्ये वाढेल. आणि त्याच्यानंतर या मंगळ भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा विजय होईल. शत्रूवरती या काळामध्ये तुमचा मात बघायला भेटेल, म्हणजे शत्रूवरती तुमचा या काळामध्ये विजय होईल. विशेष म्हणजे खूप दिवसापासून काहीतरी एखादा मोठा खर्च होत होता आणि त्यातनं तुम्हाला कंट्रोल बघायला भेटत नव्हतं, तो देखील या काळामध्ये होईल. पण तुमच्या रागांमुळे बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तकलीफ बघायला भेटणार आहे मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. कारण षष्ठ स्थानाचा मालक व्ययात जाणार तर तुमच्या रागांमुळे खूप मोठा खर्च वाढू शकतो. तुमच्या नात्यांमध्ये खूप जास्त या काळामध्ये उतार चढाव येणार आहे. मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी मंगळ चंडिका स्तोत्राचे पठण करत चला आणि मारुती रायाला गोड पान देऊन त्याच्यावरती म्हणजे लवंग लावून देत चला. अत्यंत तुम्हाला हा काळ महत्वाचा असणार आहे मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर व्ययस्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्त दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडत आहे. या काळामध्ये तुमच्या नातेसंबंधांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. याच ठिकाणी लोक अनेक चूक करू शकतात, कारण रागाच्या भरात बोललेला शब्द नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतं. अष्टमस्त दृष्टी सप्तम स्थानावरती पडल्यामुळे जे कोणी व्यावसायिक पार्टनर असतील, लाईफ पार्टनर असतील, कुठेतरी भावाभावांच्या संबंधाने देखील या काळामध्ये उतार चढाव या व्ययस्थानातील अष्टमस्त दृष्टीमुळे किंवा मंगळ भगवंताच्या या दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे. होईल तेवढं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सर्व मार्गक्रमण करत चाला, जेणेकरून येणारा काळ सर्व बाजूने तुमचा असणार आहे मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी शुक्र भगवान, जे की सप्तमेश आणि व्ययश होऊन तुमच्या जन्म लग्न जन्म राशीमध्ये 3 जुलैपर्यंत म्हणजे द्वितीय स्थानामध्ये कर्क राशीचे गोचर करणार आहे आणि त्याच्यानंतर पराक्रम स्थानामध्ये सिंह राशीचे गोचर करणार आहे. कारण की 4 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये सूर्य भगवान गोचर करणार आहेत, जे की तुमच्या पराक्रम स्थानामध्ये. शुक्र भगवान जेव्हा देखील सिंह राशीत तृतीय भावात प्रवेश करत असतील, येथे ऑलरेडी केतू भगवंताची उपस्थिती असणार आहे. आणि शुक्र आणि केतूची युती बऱ्याच वेळेस व्यक्तीला आर्थिक लॉस करण्याचे कारण देखील ठरू शकते. कारण शुक्र म्हणजे सौंदर्य देतो, पण केतू म्हणजे भ्रम तोडतो. म्हणूनच काही लोकांना एखाद्या व्यक्तीचे खरे रूप देखील या काळामध्ये दिसणार आहे. काही नात्यांमधील वास्तव देखील या काळामध्ये समोर येणार आहे. परंतु सोशल मीडिया, यूट्यूब, कला, अभिनय, मार्केटिंग आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. कारण की पंचमेश जेव्हा देखील पराक्रमात जाणार तर व्यक्तीला स्वतःच्या जीवनावरती किंवा स्वतःच्या व्यक्तित्वाच्या संबंधाने काहीतरी नवीन फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी शनी भगवान, जे की तुमच्या दशम स्थानामध्ये म्हणजे भाग्याचे मालक, अष्टमाचे मालक दशम स्थानामध्ये मीन राशीचे गोचर करत आहे. कर्माचे न्यायाधीश शनी भगवान जेव्हा देखील मीन राशीमध्ये म्हणजे दशम भावात गोचर करणार आहेत. शनी भगवान उशीर करतात पण अन्याय करत नाही. तुमची मेहनत वाया जाणार नाही, पण तिची परीक्षा नक्कीच होईल. हे शनी भगवंताचे ब्रीद वाक्य आहे. कारण की या काळामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींना घेऊन उशीर बघायला भेटेल किंवा डिले बघायला भेटेल, पण नक्की शनी भगवान तुमचे सर्व मार्ग किंवा सर्व कार्य पूर्णतेकडे या काळामध्ये नेणार आहे. त्याच्यानंतर या शनी भगवंताची तृतीय अष्टदृष्टी तुमच्या व्ययस्थानावरती पडत आहे. व्ययस्थानावरती ऑलरेडी मंगळ भगवान गोचर करत असल्यामुळे आणि तृतीय अष्टदृष्टी शनी भगवंताची व्ययावरती पडत असल्यामुळे
तुमचा खर्च बऱ्या प्रमाणात वाढणार आहे. कुठल्या तरी तुमच्या रागाच्या संबंधाने बिनाकामी तुमचा वादविवाद देखील या काळामध्ये होऊ शकतो. झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतो. डोक्याच्या संबंधाने खूप जास्त प्रमाणात तुम्हाला तकलीफ बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या कर्मभावातील शनी भगवंताची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावरती पडणार आहे. घर आणि कामामध्ये तुम्हाला संतुलन राखावं लागणार आहे. फॅमिली आणि कुटुंब दोन्ही एका जागेवरती मॅनेज करणं तुम्हाला खूप जास्त प्रेशराईज करणारी घटना मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या लोकांना बघायला भेटणार आहे. कारण की काय आहे बघा, 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये तुमच्यासाठी सर्व बाजूनी बेस्ट टाइम आहे, विशेष करून विद्यार्थी वर्गांसाठी. पण काम करणाऱ्या लोकांसाठी हा अत्यंत तकलीफदायक असणार आहे. एक मानसिक प्रेशराईज करणारी घटना तुमच्या बाबतीत या काळामध्ये जास्त प्रमाणात घडू शकते. विशेष म्हणजे कुठले तरी एखाद्या गोष्टींचं तुमच्यावरती खूप जास्त दडपण बघायला भेटू शकते या काळामध्ये. तर तुम्ही होईल तेवढे एक रिलॅक्स राहून अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणं किंवा कामावरती कॉन्सन्ट्रेशन करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. तुम्ही एका पेजवरती सर्व बाजूनी पूर्ण जो पेज असेल चारही बाजूनी रामराम लिहा, आडवे लिहा, उभे लिहा, जसे लिहिता येईल तसे रामरामचे म्हणजे पूर्ण रामराम शब्द लिहा आणि त्याची एक व्यवस्थित पद्धतीने माळा तयार करून ती माळा तुम्ही हनुमंतरायाला शनिवारी किंवा मंगळवारी महिन्यातून एक वेळा अर्पण करा. तुमच्या कामाच्या संबंधाने, व्यवसायाच्या संबंधाने, फॅमिलीच्या संबंधाने जेवढी काय अडचण असेल त्या सर्व अडचणींमधून तुमची सुटका होणार आहे या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर शनी भगवंताची दशमस्त दृष्टी तुमच्या सप्तम भावावरती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. भागीदारीमध्ये तुम्हाला संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये तुमच्याकडनं उतावीळपणा, मानसिक हॅरासमेंट किंवा मानसिकतेला बेचैनी वारंवार जाणवल्यामुळे या सर्व गोष्टीचे परिणाम तुमच्या विवाहाच्या संबंधामध्ये वैवाहिक जीवनावरती बघायला भेटणार आहे, भागीदारीच्या संबंधात बघायला भेटणार आहे आणि शारीरिकतेवर देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शनी भगवान जे की कर्मस्थानात गोचर करत आहे, भाग्यश आणि अष्टमेश होऊन ते शनी भगवान तुमच्या मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी वक्री अवस्थेत चालणार आहे. 29 जुलै 2026 पासून शनी भगवान वक्री अवस्थेत असणार आहे. मित्रांनो, इथून पुढे सुरू होत आहे तुमचा खराच कर्माचा हिशोब. कारण की शनी भगवान किंवा वक्री शनी भगवान अनेकदा जुन्या कर्मांचे झालेले बंद खाते पुन्हा उघडण्याचे काम या काळामध्ये करू शकतात. या कर्मस्थानातील शनी भगवान वक्री अवस्थेमध्ये अपूर्ण कामे तुमचे पूर्ण करण्याकडे तुमचा कल वाढेल या काळामध्ये. जे काही जुने व्यवहार झाले ते देखील तुम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करताल या काळामध्ये. काही जुन्या जबाबदाऱ्या देखील आहे की ज्या तुमच्या हातांमधून सुटल्या होत्या त्या देखील तुम्ही पूर्ण करू शकता या कर्म भगवान म्हणजे कर्मस्थानातील वक्री अवस्थेतील शनी भगवंतामुळे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातक हे सर्व पुन्हा काही तुमच्या वारंवार गोष्टी परत येऊ शकतात. विशेष म्हणजे काहींना वाटेल की जीवनाचा वेग कमी झाला आहे, परंतु हे मागे जाणे नसेल, हे पुढे जाण्यापूर्वीचे व्यक्तित्वाचे रिलेटेड किंवा करिअरचे रिलेटेड किंवा सर्व बाजूनी परीक्षण करणे असेल. त्यामुळे तुम्ही खचून न जाता तुमच्या कामाच्या ठिकाणी सातत्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी भाग्यस्थानामध्ये राहू भगवान गोचर करत आहे. भाग्यभावात राहू भगवान गोचर करत असल्यामुळे राहू भगवान कुठल्याही गोष्टींमध्ये सरळ मार्ग दाखवत नाही, पण मोठी स्वप्ने वारंवार दाखवतात. कारण की भाग्यातील राहू व्यक्तीला अनेकदा नवीन संधी देतो की ज्या सुरुवातीला समस्या वाटतात, परंतु त्यानंतर खूप मोठा फायदा देखील या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांना देखील देणार आहे. या काळामध्ये तुमचे परदेशीशी संबंधित काही संपर्क असतील ते वाढणार आहे. ऑनलाईन व्यवसायामध्ये असाल तुम्ही, तो देखील या काळामध्ये वाढणार आहे. काही नवीन तंत्रज्ञान तुम्हाला शिकायचे आहे किंवा आत्मसात करायचे आहे ते देखील या काळामध्ये तुमच्या सर्व बाजूनी इच्छा कंप्लीट होणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. किंवा या सर्व विषयात तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला सर्व बाजूनी चांगल्याच पद्धतीचा फायदा भेटणार आहे. कारण भाग्यातील राहू काही लोकांना अनपेक्षित उंचीवर देखील या काळामध्ये नेऊ शकतो मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी केतू भगवान जे की पराक्रम स्थानामध्ये गोचर करत आहे. कारण केतू भगवान जे हिरावून घेतो ते नेहमी तुमचे नुकसानच नसते, अनेकदा भ्रमातून मुक्ती देखील केतू भगवान तुमचे करत असते. आणि हाच काळ तुमच्या मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी काढणार आहे. या काळामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सुटल्या तुमच्या हातून तरी त्या तुमच्यासाठी योग्य नव्हत्या असे केतू भगवंताच्या घटनेमध्ये किंवा केतू भगवंताच्या या गोचरमध्ये घडू शकते. त्यामुळे तुम्ही नाराज न होता कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये अनावश्यक मित्रमंडळींपासून तुम्हाला अंतर निर्माण होऊ शकते, पण त्यातून तुमची मानसिक शांतता तुम्हाला सर्व बाजूने बघायला भेटणार आहे. कारण की केतू भगवंताचा मार्ग एकांताचा असतो, पण तोच अध्यात्माकडे नेणार असतो. त्यामुळे या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी अशा काही गोष्टी वारंवार घडू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी केतू भगवंतानी जे काही योग्य आहे ते तुमच्यासाठी योग्य पद्धतीनेच निवडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही होईल तेवढे या काळामध्ये मारुती रायाची साधना करणे किंवा कुठल्याही मंदिराचे रिलेटेड साफसफाई करून कचरा व्यवस्थित पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे तुम्हाला केतू भगवंताच्या सर्व पद्धतीच्या त्रासातून मुक्ती देणार असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्यांसाठी. मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी या पद्धतीचे आपण ग्रह गोचर आता बघितलेला आहे. आता आपण काही महत्त्वाचे डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहोत.
काही सावधानीवाल्या डेट दिलेल्या आहेत जुलै महिन्यामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. होईल तेवढं तुम्ही त्या टाळल्या तर येणाऱ्या काळात जे काही संकट असतील त्यातनं नक्कीच तुमची सुटका होईल. त्यातील सर्वात महत्त्वाची डेट म्हणजे पहिला टप्पा जो असणार आहे 13 जुलै तो 18 जुलै या काळामध्ये तुम्ही कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आणि दुसरा टप्पा जो असणार आहे 29 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे सर्वात महत्त्वाचे निर्णय तुम्ही पेंडिंग ठेवत चला. येणारा काळ नक्कीच तुमच्या बाजूने फायदेदायक असणार आहे. आणि दुसरा टप्पा जो असणार आहे 29 जुलै ते 25 जुलै या काळामध्ये तुम्हाला आरोग्याच्या संबंधाने मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना परिणाम बघायला भेटणार आहे. बिनाकामी खर्च देखील तुमचा या काळामध्ये होणार आहे. आणि विशेष म्हणजे शत्रू देखील तुमचे या काळामध्ये बळावले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्व बाजूनी सावधगिरीने सर्व निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर बेस्ट टाइम जो असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी तो म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर असणार आहे. एज्युकेशनल दृष्टींसाठी काहीतरी महत्त्वाचे शिकायचे आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी जुलै 2026. लहान मुलं आणि संततीची प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याचा काळ देखील आहे 4 जुलै तो 18 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे किंवा फायदेशीर असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. कोणी घर घेण्याचा प्रयत्न करत आहात, संततीच्या संबंधाने काही प्लॅनिंग करत आहात, लहान मुलाची कुठेतरी ऍडमिशन किंवा एज्युकेशनच्या संबंधाने काही चिंता होती, त्या चिंतेतनं सुटका तुमची या काळामध्ये होणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर घर खरेदीचे योग या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दिसत आहे. तो काळ देखील 4 जुलै ते 18 जुलै हा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. काही महत्त्वाचे शुभ कार्य देखील तुमच्या या काळामध्ये घडू शकतात. कोणी महत्त्वाचे नातेवाईक देखील तुमचे या काळामध्ये घरात येऊ शकतात. विशेष म्हणजे हा महिना मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी शेअर मार्केटच्या संबंधाने काम करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे लाभ देखील या काळामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या संबंधाने काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना या जुलै 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय बघायला भेटणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी कामाच्या ठिकाणी तुम्हाला टेन्शन बघायला भेटणार आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचं कारण असणार आहे 26 जुलैपासून. कारण की कर्मातून शनी भगवान वक्री अवस्थेत जाणार आहे तर ते कामाच्या संबंधाने तकलीफ देतील आणि थोडंसं शुक्रकेतू थोडासा प्रेमाच्या संबंधाने उतार चढाव या काळामध्ये देणार आहे. ते म्हणजे फॅमिलीमध्ये थोडासा गैरसमज या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेमुळे आणि शनी भगवंताच्या वक्री अवस्थेमुळे या काळामध्ये थोडंसं फॅमिलीमध्ये बोलण्या चालण्यात गैरसमज आणि कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो. तर होईल तेवढं तुम्ही रामरामचा जो उपाय दिलेला आहे कुठल्या तरी पेजवरती रामराम लिहून त्याचे पूर्ण पद्धतीने फोल्ड करून हनुमंतरायाला त्याची माळा अर्पण करा. रामरामचा उपाय तुम्ही करत चला. या सर्व मानसिक त्रासातून तुमची मुक्तता होईल. त्याच्यानंतर जॉबवाले जे कोणी प्रयत्न करतात मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी, जे कोणी जॉबच्या रिलेटेड प्रयत्न करतात, जॉब लागण्याच्या बाबतीत अडचण येत आहे, सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत पण जॉब लागला आहे आणि त्याच्यासाठी जॉईन होण्याचा आहे किंवा जॉईन होण्याची डेट, अपॉइंटमेंटच्या रिलेटेड कुठेतरी इंटरव्ह्यू देण्याची डेट किंवा काहीतरी महत्त्वाचे बोलणे करायचे आहे, त्याच्यासाठी शास्त्रांनी 2 जुलै टू 4 जुलै हा डेट अत्यंत महत्त्वाची दिलेली आहे किंवा ह्या तारखी किंवा ह्या दिवशी तुम्ही अत्यंत महत्त्वाचे लाभ तुम्हाला मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर व्यापारी लोकांसाठी 27 जुलैनंतर थोड्याशा अडचण येऊ शकते पण हा महिना व्यापारवाली लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे किंवा फायदेदायक असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीच्या जातकांसाठी. त्याच्यानंतर आरोग्याच्या संबंधाने मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी 24 जुलै टू 25 जुलै हा काळ थोडासा कठीणाईचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या संबंधाने कुठल्याही पद्धतीचं दुर्लक्षित न करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. विद्यार्थी वर्गांसाठी शेवटचे 2 आठवडे खूप जास्त फायदेशीर किंवा सर्व बाजूनी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर प्रेमाच्या संबंधाने किंवा प्रेमपूर्वक लाईफ या महिन्यामध्ये 21 जुलै टू 22 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर विवाहाचे योग या महिन्यात थोड्याफार पद्धतीने परेशानीचे बघायला भेटणार आहे कारण की या काळामध्ये शुक्र भगवान केतू सोबत युती करत आहेत. त्याच्यानंतर लग्नेश तुमचा वक्री अवस्थेत आहे. त्याच्यानंतर भाग्येश देखील शनी भगवान या काळामध्ये वक्री अवस्थेत होणार आहे आणि कर्म स्थानात असल्यामुळे थोड्याशा पद्धतीने कुठेतरी उतार चढाव विवाहाच्या संबंधाने या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. शेअर मार्केटच्या संबंधाने कोणी प्रयत्न करतात, काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, फ्युचरला घेऊन त्याचा फायदा झाला पाहिजे, अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. ती तारीख असणार आहे 20 जुलै ते 24 जुलै आणि 24 जुलै ते 28 जुलै या काळामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने फायदा बघायला भेटणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. जे कोणी शेअर्स आहे कोणाकडे आणि ते विकण्याचे प्रयत्न करतात त्या शेअर्स विकण्याच्या बाबतीत देखील तुम्हाला 1 जुलै 2 जुलै 3 जुलै आणि 6 जुलै या 4 दिवसामध्ये सर्व पद्धतीचा फायदा मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर कोणाला शेअर मार्केटच्या संबंधाने काही क्लास करायचे आहे, काही शेअर मार्केट शिकलात पण ते तुम्हाला प्रॅक्टिकली थोड्याफार पद्धतीनं काही गोष्टी करून बघायच्या आहे किंवा चालून बघायचे किंवा ते प्रॅक्टिकली मध्ये उतरवून बघायचे आहे, त्यांच्यासाठी शेवटचे 2 आठवडे सर्व बाजूनी महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये तुमच्या जन्म लग्नामध्ये भद्रयोग तयार होत आहे आणि पंचमहापुरुष योग देखील तयार होत आहे. हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रेम आणि विद्यार्थी वर्गांसाठी
29 जुलै ते 2 ऑगस्ट हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर व्यापारी आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, किंवा काहीतरी नवीन एज्युकेशन करायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या व्यक्तींसाठी. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, कामावर तुम्हाला या काळामध्ये मानसिक त्रास जाणू शकतो. या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी आणि चातुर्मासाचा प्रारंभ होत आहे. या महिन्यात देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होत असल्यामुळे सामान्य जनतेच्या भाषेत सांगायचे झाले तर देव भगवान किंवा देव आता विश्रांतीला जात आहे आणि माणसांनी स्वतःच्या कर्माकडे लक्ष द्यायचे. हा अत्यंत महत्त्वाचा काळ असणार आहे, कारण की या काळामध्ये बाह्य धावपळीपेक्षा अंतर्मुख होऊन किंवा अंतर्मनाचा विचार करून व्यक्तीने जप, तप, दान, व्रत आणि साधना यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची आरंभ किंवा देवशयनी एकादशी जी आहे ती 25 जुलै 2026 या काळामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा देखील या महिन्यात आहे, ती म्हणजे 29 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्या जातकांसाठी किंवा सर्वांसाठीच गुरुपौर्णिमा या काळामध्ये घडणार आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही तर ज्ञानाचा उत्सव आहे. गुरुची कृपा मिळवण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा शास्त्राने मांडलेला आहे. याच दिवशी गुरुचा आशीर्वाद घेतल्यास मानसिक स्पष्टता किंवा शारीरिक किंवा सर्व पद्धतीची स्पष्टता व्यक्तीच्या जीवनात वाढू लागते. अनेकांच्या जीवनात योग्य मार्गदर्शक भेटण्याचे योग देखील याच दिवशी शास्त्राने मान्य केलेलं आहे. कारण की यावेळेस तुम्ही गुरुपौर्णिमेच्या संबंधाने गुरुसाठी दान करत चाला. गुरुसाठी वस्त्रदान, कुठल्या पद्धतीचे जरी दान दिले तरी या काळामध्ये तुमचे वाणीच्या ठिकाणी किंवा द्वितीय स्थानातील गुरु तुम्हाला सर्व बाजूने फायदा देणार आहे. मिथुन लग्न, मिथुन राशीवाल्यांनो, या महिन्याच्या संबंधाने तुम्हाला काही उतार चढाव येऊ नये असे वाटत असेल तर शास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहेत. ते उपाय तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मार्गक्रमण केले तर तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी तुमच्या सुटून जातील. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही नियमित स्वरूपाने ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करत चाला. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करत चाला आणि शनिवारी तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दान करत चाला. नियमित स्वरूपाने रोज 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण आणि गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करा आणि पक्ष्यांना धान्य देत चला. तुम्हाला सर्व बाजूचा फायदा या काळामध्ये होणार आहे. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना फक्त एक महिना नाही, हा अनेक मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी पुढील 6 महिन्याचा पाया ठरू शकतो. कारण काही राशीवाल्यांना या काळामध्ये धनलाभ मिळणार आहे, काहींना नवी संधी या काळामध्ये मिळणार आहे, तर काहींना स्वतःची नवीन ओळख देखील या काळामध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजे काहींना त्यांच्या जुन्या कर्माचे फळ किंवा उत्तर देखील या काळामध्ये मिळणार नाही. कारण की जुलै 2026 महिना फक्त ग्रह आणि राशींसाठी बदलत नाही, तर ते अनेकांच्या आयुष्याची दिशा देखील बदलण्याची तयारी करत आहे. प्रत्येक संधीला ओळखा, प्रत्येक इशारा समजून घ्या आणि या ग्रहयोगाचा योग्य वापर करा. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा आजूबाजूच्या लोकांना पाठवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.